आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। गृहमंत्री अमित शहांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील केलेले वक्तव्य आणि परभणी प्रकरणाच्या DYF कडून पूर्णत निषेध करण्यात आला। आज डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेकडून अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा आणि परभणीत झालेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील झालेला मृत्यू व मस्साजोगी येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच DYFI या संघटनेने अमित शहा यांनी माफी मागावी व आपला राजीनामा द्यावा अशी मागणी केली। याशिवाय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल नोंदवावा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी DYFI चे राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे, जिल्हा कोषाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष जय यंगडे, तालुका उपाध्यक्ष सचिन नन्नवरे, तालुका कोषाध्यक्ष गंगाधर प्रजापती, भूषण भुजबळ, सुरेंद्र नरवाडे, संजय सूर्यवंशी, सोपान वेडे आदी उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। घर लावून इटेवर इट दादा इटेवर इट दादा इटेवर इट करून हमाली तुझ्यासाठी रे मोठी आमची पाठ दादा मोठी आमची पाठ दादा मोठी आमची पाठ गावात भाषा कळली नव्हती का आमची जमात दादा रे तेव्हा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणची आहे की आमचा धर्म कोणता आहे की आमची जात कोणती आहे। बनवला कागद आम्ही त्यावर तू धर्मग्रंथ लिहिला दादा धर्मग्रंथ लिहिला दादा धर्मग्रंथ लिहिला दिल्ली फुलांची पडली आम्ही देव तुझं पूजला दादा देव तुझं पूजला दादा देव तुझं पूजला। अस्पृश्यांची पडली वापरून देव नाही पाटला का ओ दादा तेव्हा तू कसं विचारलं नाही की आमची जात कोणची आहे की आमचा धर्म कोणता आहे की आमची जात कोणची आहे।